चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सोडूया स्वाध्याय 4.1 दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. 144 दशांश चिन्ह 144. इथं पाय 144 दशांश चिन्ह 144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो या संख्येला या संख्येने भागूया. चला असं तर भागाकार करायचा, मग आपण असं करूया. आता भागाकार करताना इकडे लिहू 12 आणि इकडे लिहूया 144 दशांश चिन्ह 144. सुरुवातीला तर एवढं समजते की हा 12चा वर्ग आहे 144 आहे ना, म्हणजे याला सरळ 12 ने भाग जातो. पण आपण तुम्ही म्हणता तसं भाग देऊया. 12 1 12, 4तून 2 गेले 2 राहिले, 1तून 1 गेला 0 राहिले, इथले घेतले 4, 12 दुने 24 आणि इथे दशांश चिन्ह दिलं, परत इथला 1 घेतला, मग दिला 0चा भाग. एक एकच अंक घ्यायचा असतो, बरोबर आहे ना. मग इथला घेतला 4, 12 1 12, 14तून 12 गेले 2 राहिले, इथे घेतले 4, 12च्या पड्यात 4 24 2 नंबरला 12 दुने 24. बघा आला का भागाकार एवढा. हो, उत्तर आलं आपलं 12 दशांश चिन्ह 0 1 2. चला पर्याय कोणता आहे बघूया. 12 दशांश 120 दशांश चिन्ह हे नव्हे, हे 12 दशांश चिन्ह 0 1 2. चला पर्याय कोणता आहे रे. हा पर्याय क्रमांक आहे बी. चला गणित करूया. दुसरं गणित 0 दशांश चिन्ह 4 छेदामध्ये आहे 0 दशांश चिन्ह 0 4 अधिक 0 दशांश चिन्ह 0 4 छेदामध्ये आहे 0 दशांश चिन्ह 4 आणि यांची करायची बेरीज. बघा इथं म्हणजेच किती होते. आपण काय करूया, पहिल्यांदा हे छेद आहे ना, छेद सारखे करून घ्यावे. छेदामधल्या संख्या सारखी म्हणजे अंश यातातला दशांश अपूर्णांक निघला पाहिजे. तर काय करूया, आपण या संख्येला दशांश चिन्हात 2 अंक असल्यामुळे 2 100 गुणूया, म्हणजे आपोआप खालचे अंक व्यवस्थित सारखे येतात. बघा इथे दशांश चिन्हानंतर 1 अंक असल्यामुळे 10 गुणूया. हां, आणि अर्थातच दशांश चिन्हानंतर जेवढे अंक असेल इथे तेवढ्याने गुणल्यानंतर खालचे दशांश चिन्ह निघतात. मग काय करूया, बघा याचा गुणाकार सोपा आहे. 0ला पकडू नका. 100चा पाडा 4 वेळा आला तर 400 येते. इकडला 0 देऊन टाकूया. आणि आता लगेच काय करायचं, दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे तर इथं दिला दशांश चिन्ह. पहा याचं उत्तर आलं 40 दशांश चिन्ह 0, म्हणजे 40च आलं. खाली बघा, खाली इथं पण 100चा 400 आहे तर याचा गुणाकार 100 आणि 4चा 400 आणि हे 2 0 देऊन टाकूया 1 2. पण दशांश चिन्ह कुठे द्यायचे, 2 अंक सोडून द्यायचे. 1 अंक 2. खाली किती राहिले, खाली राहिले 4 राहिले ना. बघा याचा गुणाकार, हा इथला गुणाकार इथे बघा पाहून घ्या एक वेळ. दशांश चिन्ह बरोबर 1 अंक सोडून आणि इथं यांचा आणि यांचा गुणाकार 400 असा आला. 4 दशांश चिन्ह 0 0. इथे बघूया, इथे 10 लिहायचा आपला. तर 10 आणि 4ला गुणला आले 40 आणि हे 2 0 देऊन देऊया. परंतु दशांश चिन्ह 2 अंकानंतर असल्यामुळे 1 अंक 2 अंक सोडूया. इथं संख्या आली 0 दशांश चिन्ह 4 0, म्हणजे 0 दशांश 40 जसे वाचता तुम्ही.
इथे पण 10 चोक 40, 40 लिहून टाकूया आणि 1.0 इथं देऊन टाकूया. दिला. इथं दशांश नंतर एकच अंक आहे बघा. आता संख्या कशा आल्या रे? आता ह्या संख्या आल्या अशा. वरतं आलं 40 आहे ना, 40.0. पहा लक्षात ठेवा, खाली आला फक्त 4 आणि इथं आले 0.40. बरोबर आहे ना? इकडे 4ही चालतंय आणि खाली येते 4. 4.0 म्हणजे इकडले पकडायचेच नाही. 0 इथे इथं बघा 4.0 म्हणजे 4च. मग आता यांची बेरीज करताना तुम्ही नेहमी करता खाली 4 अशी 4 बघा. यांची करूया बेरीज. यांची बेरीज अशी मांडतो ना आपण, 40.0 अधिक 0.40 आहे ना, असंच करता ना तुम्ही. मग यांची बेरीज इथे लिहितो मी. पहा 40.0 आणि 0.0 आपला 0.40. तर या दशांश चिन्हानंतरचे अंक किती असले तरी लिहायची गरज नाही. आणि इथं 40 किती आलं रे? 40 दशांश चिन्ह एकाखाली एक लिहावे लागतात. आता याला करूया भागीला किती, याचा भागाकार करूया 4. 4च्या पाड्यात 1 नंबरला 40 आहे. मी इकडे लिहितो 4 1 4. 0शी 0, 4तून 4 गेले 0, इथं राहिला 0. मग द्यायचा 0चा भाग. 0चा भाग दिल्यानंतर 0 आलं. दशांश चिन्ह आलं, दशांश चिन्ह इथं देऊन टाकू. मग इथं घेतले 4 आणि मग 4चा पाड्यात 4 1 नंबरला 4 1 4. आता संपलं की रे? इकडचं 0चा तुम्ही दिलाय बरा नाही बरा. बघा आपल्या पर्याय आहे का एवढा? ही संख्या असं होते 10.1 अशीच वाजता येते अशी. तर इथे पर्यायामध्ये बघा आपला पर्याय किती आला? 10.1. म्हणजे हा बघा पर्याय ए. इथे 1.10, 1.01, 10.01 आणि आपला पर्यायाला 10.1. म्हणूनच आहे पर्याय क्रमांक किती रे? पर्याय क्रमांक ए. समजलं का? चला तिसरं गणित करूया. सोपं आहे अतिशय. बघा पहिल्यांदा गणिताकडे लक्ष द्या. 6.666 इथे लिहितो मी. पहा 6.666 खाली लिहून आहे 6.66 आणि 6.06 यांची बेरीज किती? मग एकाखाली एक लिहूनच टाकतो मी. बघा ही वरची संख्या लिहिली, ही 2 नंबरची संख्या लिहिताना दशांश चिन्ह बरोबर मध्ये आणि इकडे 6 इकडे 66. बघा तिसरी संख्या बघा दशांश चिन्ह मध्ये इकडे 6 आणि 6 इकडे 0.6. आपण नेहमी मांडतो तशी बेरीज नाही, कारण दशांश चिन्ह एकाखाली एक आले पाहिजे. मग मला सांगा इथे काहीच नाही 0 देतो, इथे काहीच नाही 0 देतो. 6शी 6, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 18शी 8, 8च्याला 1, 6 6 12 आणि 1 13, 13शी 3, दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश, 8च्याला 1, 6 3 18 आणि 1 19, 19 दशांश चिन्ह 3 8 6. कुठं पर्याय? इथं 1 दशांश चिन्ह आहे, आपल्याला 19 दशांश चिन्ह आहे. बघा इथं पर्याय क्रमांक बघा रे. पर्याय क्रमांकाला कोणता? पर्याय क्रमांकाला बी. चौथं उदाहरण सोडूया. बघा जर 154 गुणिले 18 बरोबर 2772 तर 27.72 भागीला 1.8 चे मूल्य काय? बघा ते वाचत आहोत गणित. बघा याचं उत्तर इथेच देऊ नये.
म्हणजेच याचं उत्तर आहे ना बघा, इकडे मांडतो मी 27.72 भागीला 1.8. याचं उत्तर आहे ना या 154च येणार आहे. फक्त आपल्याला ते बघायचं आहे का की दशांश अपूर्णांक कुठे द्यायचा. बघा या गणितावर हे गणित उत्तर यायचं ना. इथे बघा दशांश चिन्हानंतर किती अंक आहे 2. इथे दशांश चिन्हानंतर किती अंक आहे 1. यांची वजाबाकी करा किती येते. 2 1 गेले 1 राहिले. एक अंक सोडून दशांश चिन्ह देऊन द्यायचा म्हणजे इथे. आता हे त्याचं आहे उत्तर. काय आहे हे उत्तर कोणतं. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. 5वं गणित बघा. 7.2 अधिक 4.8 5.6 वजा 3.2. काय करायचं मग यावेळेस वरची बेरीज वरती करून टाकूया आपण. कसं बघा 7.2 अधिक 4.8 किती येतात. 8 आणि 2 10 0. आजच्याला 1 7 आणि 4 11 आणि 1 12 12.0 आलं ना खाली. यांची वजाबाकी करूया. 5.6 वजा 3.2 काढा. 6तून 2 गेले 4 राहिले आणि 5तून 3 गेले 2 राहिले 2.4. आता यांचा भागाकार करायचा आहे ना. असं आलं उत्तर. दोन्हीकडे एक दशांश चिन्ह नंतर एकच अंक आहे ना. म्हणजेच असं समजायचं आपण का 24ला 120 म्हणजे 120ला 24ने भागायचं असं समजायचं. हे बघा दोन्ही नंतर एकच अंक आहे. 24च्या पाड्यात किती नंबरवर आहे रे. 24च्या पाड्यात आहे बघा 24 1 24 24 3 48 24 3 72 24 4 96 24 5 120. 24च्या पाड्यात 120 आहे. म्हणजे याचं उत्तर किती आलं रे. हे उत्तर आहे आपलं. काय उत्तर. चला पर्याय किती आहे बघा बरं. हे बघा या गणितामध्ये दिसला पर्याय. A 2.8 1.4 8.0 आणि उत्तर आहे 5.0. हे बघा तुम्ही म्हणाल 5.0 कसं आलं. इथे दशांश चिन्हानंतर एक अंक आहे. दशांश चिन्हानंतर एक अंक आहे. मग इथं दशांश चिन्ह द्यायच्यासाठी अंक कुठं आहे म्हणून उत्तर तर 5 आलं. आणि 5.0 म्हणजे 5च. हे समजून घ्या. हे 5.0 म्हणजे 5च होतात. चला पर्याय क्रमांक आला आपला डी. 6वा गणित सोडूया. अतिशय सोपं आहे बघा. 0.3 अधिक 0.5 इथे कंस आहे भागीला 0.2. पाहायला काय कठीण गणित वाटते की नाही रे. आणि इथे बघा कंसामध्ये आहे 0.2 अधिक 0.3 कंस पूर्ण भागीला आहे 0.5. असं आहे ना. बिलकुल घाबरायचं नाही. सोपं कसं असते बघूया. सोपं करू आपण. काय या कंसातली यांची बेरीज करूया. म्हणजे असं इथे करूया 0.3 अधिक 0.5 यांची बेरीज किती होते रे 0.8. मग वरत लिहितो 0.8 भागीला 0.2 बरोबर आहे ना. आता हे बघा वरचं यांची बेरीज किती होते बघा. पाहूनच सांगता येते तुम्हाला किती 0.5 या दोघांची बेरीज भागीला 0.5. आता पाहू आपण. आता काय करायचं रे. या वरच्या दोघाचा भागाकार म्हणजे काय असा. हे असा होय हे असा कसा 0.8 भागीला 0.2 असा होय. आता सांगा दोन्हीकडनं 0 दशांश नंतर एकच अंक आहे. दशांश नंतर एकच अंक आहे असं समजूया.
या 8.8 आणि 2चा भागाकार किती उत्तर येते बरं सांगा बरं. मग उत्तर नक्की येते 2च्या पाड्यात 8 हे 4 नंबरवर आहे, पण दशांश चिन्हाची संख्या असली म्हणजे 4.0 उत्तर येईल. म्हणजे 4च उत्तर येते, पण 4.0 उत्तर पॉइंट मध्ये असं लिहायचं असते. वरचं उत्तर आलं किती रे? 4.0. आता खालचं 0.5 भागीला 0.5. अरे हे तर दोन्ही 5-5च आहे रे. याचं उत्तर किती यायला पाहिजे? 1.0. कसं म्हणजे 5 दशांश चिन्हांतर 1 अंक आहे, इथं दशांश चिन्हांतर 1च अंक आहे. 5 आणि 5ला भागा, किती उत्तर आहे? तरी 1. पॉईंटमध्ये लिहायचं असलं म्हणजे 1.0. मग दोन्ही चिन्ह संख्येमध्ये 1 अंकानंतर आहे 0, दशांश चिन्ह 1 अंकानंतर आहे. मग इथं काय करू आपण? 40 समजूया आणि खाली समजूया 10. सांगा आता 10च्या पाड्यात 40 किती नंबरला? 4. पॉईंटमध्ये उत्तर लिहायचं असलं तर कसं? 4.0 पण लिहिता येते आणि 4 लिहिता येते. म्हणजे 4.0 हे पण उत्तर आलं आणि 4 उत्तर येते. याचं 10 पाड्यात 40 4 नंबरवर आहे. पर्याय बघूया. पर्याय सांगा. ए पर्याय बनतो का रे? आपलं तर 4.0च उत्तर आहे. इथं तर बाबा 4.00 देऊन आहे, बाकी नाही आहे. मग हेच उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 1. का बरं सांगतो तुम्हाला? 4च्या नंतर असे किती पण 0 दिले तुम्ही तरी ही संख्या 4च असते. किती? 4. त्यामुळे इथे गोंधळून जायचं नाही. आठवं गणित बघा. जर 4137 मी लिहितो 4137 भागीला 1.75 याचं उत्तर आहे बरोबर 2364. लिहिले मी. 41.37 भागीला 17.5 ची किंमत किती आहे? किंमत किती? यामध्ये एक लक्षात घ्या. इथे संख्या मोठी होती, इथे संख्या काय केली? कमी केली. आणि इथे संख्या लहान होती, इथे संख्या काय केली? मोठी. म्हणजे संख्या मोठी केली आणि इथे केली लहान संख्येला मोठ्या संख्येने भागायचं. यामध्ये एक उत्तर एवढंच येणार आहे. किती उत्तर येणार आहे आपलं? 2 3 6 4 हेच उत्तर येणार आहे. फक्त काय करायचं? काय बदललं रे? वरती आणि खाली इथे हे सोडवायचं आहे आपल्याला. दशांश चिन्ह कुठे द्यायचं? उत्तर 41.37 भागीला 17.5 एवढं सोडून देऊ आपण. एवढं आपण 17 भागीला 41.37 असं करू. 0.5चा इकडे विचार करू नये. 17 2 34 येईल का नाही? मग या 41ला 2 भाग दिल्यानंतर पुढची संख्या दशांश चिन्हामध्ये येणार आहे. बघा, याचा आणि याचा भागाकार येते 2. म्हणून ही पूर्ण संख्या असल्यामुळे पूर्ण संख्येचाच भागाकार केला 2 येते, मग येते दशांश चिन्ह. मग राहिलेली ही पूर्ण 2 दशांश चिन्हवाली कुठे आहे बा? इथं 2 अंक पूर्ण अंक आहे का? नाही. इथे आहे. इथे आहे का? इथे 23 आहे, इथे 236 आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं 2 पूर्ण अंक याचा भागाकार येतो. म्हणून पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे.